चला तर राम राम म्हणजे सर्वांचं स्वागत आपल्या महाराज. अशा पद्धतीने आम्ही सर्वजण आता आलो कर्नाटकमध्ये. कारण पूर्ण रात्रीचा प्रवास करून चिरकून गोंधळ धिंगाणा मस्ती मजा करून एन्जॉय करून घशी बसल्यात. माझं नाही तर साऱ्याचे घशी बसल्यात. कारण एवढं चिरकलं एवढं मजा मस्ती केला. मग काय झालं ते सकाळचे 10 वाजलते. मग म्हणलं चल लागल्या भूक. मग आता कर्नाटकमधलं जर आपल्याला आंबट चिंबट खावाट नाही केलं तेलंगणा साईडचं. मग पोरवानं म्हणले की चला आपलं आपण आणला मटेरियल त्याच्यामुळे करू म्हणले. कारण म्हणल्यानंतर काय आपण वस्तात कसल्यावर रतन महाराज चला. तर अशा पद्धतीने सर्वजण पाहू शकता आपली या ठिकाणी टकलू गँग टीम पूर्णपणे या ठिकाणी बसलेल्या मित्रांनो. रस्त्याच्या साईडला आपण गाडी लावला पाहू शकता. आणि ती चालू आहे नियोजन जोरात. अशा पद्धतीने पाहू रस्त्याचं नियोजन होता. सांडगे 3 बिजू घातला नंबर 1 चं काय ठिकाणी नियोजन चालू आहे. गोबू टाका अर्धी 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 अर्धी. अशा पद्धतीने मित्रांनो अर्धी गोबू पडलेली बस झालं. टमाटे टमाटे या शुभम टमाटे बटाटे पुन्हा टाकू वरून. साबर नाही का पेला नाही. अशा पद्धतीने मित्रांनो चालू आहे आमचं जोरदार असं निवेदन रस्त्याच्या कडेला कर्नाटकमध्ये. तर घसा बसलेला आहे पूर्णपणे. घसा बसण्याचं कारण आहे की मजा मस्ती झाली जास्त धिंगाणा झाला. जागरण झाले त्याच्यामुळं खूप अशी एन्जॉय करत मस्त मजा मस्ती करत तुम्ही जर पाहत असाल तर आम्ही या ठिकाणी पर्यंत पोहोचला. नाव घ्या एक रात्रचा प्रवास म्हणजे आम्ही 400 किलोमीटर पुढे आलो. अजून 300 200 250 300 किलोमीटर आहे घाणगापूर. तिथं आम्ही जाणार आहोत. जाऊन सुंदर असं नियोजन तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय छान पद्धतीचं नियोजन फुल एन्जॉय. आणि आमच्या काही टकलू गँग सर्वजण आणि खूप मजा मस्ती करत पुढे जाणार आहोत. या ठिकाणी चालू हिशोब असं मला असं वाटतं की हिशोब चालू असं तर ह्यांना उठता बसता नियोजन सुंदर प्रकारे. मला आपल्या बनवायच्या राईस मित्रांनो तोपर्यंत आजची सकाळ कशी वाटली नक्की सांगा. राम राम.